नमस्कार, मी सेजस रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आता हिवाळ्याचे दिवस स्टार्ट झालेत, त्यामुळे गाजर हलव्याची रेसिपी तर झालीच पाहिजे. तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता बघा, मी इथे फ्रेश गाजर घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. ह्याचा मागचा भाग आणि पुढचा भाग मी कापून घेणार आहे आणि हे सगळे गाजर आता मी किसून घेणार आहे. हे बघा, आता तुम्ही इथे बघू शकता, आपण गाजर इथे व्यवस्थित छान मस्त किसून घेतलेत. गाजराचा रंग बघा किती छान आहे. तुम्ही सुद्धा मार्केटमधनं जेव्हा गाजर घ्याल तेव्हा छान ऑरेंज रंगाचेच गाजर घ्या. तर आता बघा, मी इथे एक भांडं घेतलं आहे. ह्यामध्ये मी 2 छोटे चमचे इतकं तूप टाकून घेणार आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण बदाम टाकून घेणार आहे. त्याने चव खूप छान येते गाजर हलव्याला. हे छान थोडेसे असे भाजून झाले की यामध्ये आपण किसून घेतलेला जो गाजर आहे तो यामध्ये टाकणार आहे. हे बघा, आता आपण याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता बघा 5 मिनिटं झालेली आहेत. मी याला छान मिक्स करून घेतलं आहे. बघू शकता एकदम असा मऊ पडला आहे छान. तर आता यामध्ये मी पिठी साखर टाकून घेणार आहे. एक अर्धी वाटी इतकी मी पिठी साखर यामध्ये टाकून घेतली आहे. 1 चमचा इतकी वेलची पूड मी यामध्ये टाकून घेते आणि चारोळी टाकून घेणार आहे थोडीशी. आणि चव खूप छान येते गाजर हलव्याला. तुम्ही सुद्धा नक्की टाका. तर आता बघा, आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याला. जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजस रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. रंग बघा किती छान आलाय गाजर हलव्याला. तर आता यामध्ये मी 1 वाटी इतकं दूध टाकून घेणार आहे. छोटी वाटीच दूध टाकलं आहे मी, जास्त दूध यात घालायचं नाही. तर आता आपण हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया पुन्हा. दोन मिनटं आता हे मी छान ढवळून घेतलं आहे व्यवस्थित. आता दूध यातलं पूर्ण आपल्याला आटवायचं आहे. बघा, आता यावरती मी 5 मिनिटं झाकण लावून ठेवून देणार आहे. 5 मिनिटं बघा आता आपली झालेली आहेत. मी झाकण काढून घेते आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया. बघू शकता यातलं जे दूध आहे ते व्यवस्थित पूर्ण आटलेलं आहे आणि एकदम मस्त झालं आहे आता गाजर हलवा. रंग पण बघू शकता किती छान आला आहे. मस्त गरम गरम वाफ येते. हे बघा. तर आता बघा, आपला गाजर हलवा खाण्यासाठी एकदम तयार आहे. रंग बघा किती छान आला आणि वाससुद्धा खूप छान येतोय गाजर हलव्याला. तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या घरी ट्राय करा. तर आता गाजर हलवा आपला तयार झाला आहे. मी एका भांड्यामध्ये त्याला काढून घेते. किती छान दिसतोय बघा. रंग बघू शकता किती छान आला आहे आणि त्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डेकोर करू शकता. चवसुद्धा एकदम भन्नाट आहे. तुम्ही सुद्धा नक्की हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की ही रेसिपी आवडेल. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, सेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.